नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे लोकमान्य टिळक यांच्याविषयी 10 ओळींचा सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे लोकमान्य टिळक यांच्याविषयी 10 ओळींचा सुंदर मराठी निबंध. 1 नंबर. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे पहिले पुरस्कर्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे एक महान देशभक्त, कुशल पत्रकार, समाजसुधारक आणि विद्वान होते. 2 नंबर. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा त्यांचा घोष इतिहासात अजरामर झाला आहे. 3 नंबर. त्यांच्या कार्यामुळे त्यांना लोकमान्य ही उपाधी मिळाली. म्हणजेच लोकांनी मान्य केलेला नेता. 4 नंबर. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांनी पुणे येथून BA आणि नंतर LLB ही पदवी संपादन केली. 5 नंबर. टिळकांनी केसरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. केसरी हे मराठीतून आणि मराठा इंग्रजीतून प्रसिद्ध होत असे. 6 नंबर. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि पारंपरिक बंधने यावर प्रखर टीका केली. 7 नंबर. गणपती उत्सव आणि शिवजयंती हे सार्वजनिक सण म्हणून साजरे करण्यास त्यांनी सुरुवात केली. यामुळे सामान्य जनतेमध्ये एकोपा आणि राष्ट्रभक्ती निर्माण झाली. 8 नंबर. त्यांनी गीता रहस्य हे पुस्तक लिहून धर्म आणि कर्म यावर प्रकाश टाकला. टिळकांनी
देशभक्तीची मशाल पेटवली आणि अनेक तरुणांना प्रेरणा दिली. 9 नंबर, ब्रिटिश सरकारने त्यांना अनेकदा तुरुंगात टाकले, पण ते कधीही खचले नाहीत. ते खऱ्या अर्थाने लोकनेते होते. शेवटचा 10 नंबर, 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळकांचे निधन झाले. त्यावेळी संपूर्ण भारत शोकाकुल झाला होता. महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे निर्माता असे गौरवोद्गार काढले. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू.